तर आधी सगळ्यात आधी आपण पुरस्कार मागवूया. पुरस्काराचं नाव आहे लोकसेवा दूध डेअरी यांच्याकडून पुरस्कार आहे दुधाची तहान ताकावर. प्लीज पुरस्कार घेऊन या. लोकसेवा दूध डेअरी तर्फे हा जो पुरस्कार आहे त्याचं नाव आहे दुधाची तहान ताकावरती. आणि ह्या पुरस्काराचे विजेता आहेत डुगडुग. एक माणूस बसवलाय तसा आम्ही. आणि ह्या पुरस्काराचे विजेते आहेत भैया साहेब. एक मिनिट, मला एक गोष्ट कळलेली नाही. एक मिनिट थांबा, पुरस्कार कटो देत थांबा. हे काय पुरस्कार दिला भैया साहेबांना दुधाची ताण ताकावर? म्हणजे त्यांना लग्न करायचं होतं शितली बरोबर, आता लग्न करतायत जयडी बरोबर. म्हणजे दुधाची तहान ताकावर होत. तर सर्वप्रथम त्यांना ताक प्यायला द्या आणि मग त्यांना हा पुरस्कार द्या. लागीरच झाल्याची या मालिकेतून भैयासाहेब आपण झी मराठीवर पदार्पण केलं. हे काय काय? मला जी मराठीचा आवाज येतोय बघा. आणि आपण अभिनय क्षेत्र बाज झालं. बस गबसा. काय जीवन गौरव नाही मिळाला. घ्या 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 तुम्ही घ्या. सासूबाई देता का माईक जरा? पुढचा पुरस्कार आता द्या. हो, हा पुरस्कार आहे गिरीश कुलकर्णी यांच्यातर्फे. हो, विशेष पुरस्कार. या पुरस्काराचं नाव आहे बेबी ब्रिंग इट ऑन. बेबी ब्रिंग इट ऑन. हो, आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत अभिनेत्री राधिका सुबेदार. राधिका नमस्कार. नमस्कार. सुंदर दिसतेस. थँक्यू. फारच छान. मला एक गोष्ट कळली नाही. बघू काय? पुरस्कार दाखवा. काय हे बघा, हा बघा. ब्रिंग इट ऑन आणि काय गिरीश कुलकर्णी यांनी का दिलाय? काय झालं ते असं म्हणाले की मसाला फिल्म मी जेव्हा केली तेव्हा मला 5 कोटी रुपये पण मिळाले नाहीत. आणि या बाईनी साध्या मसाल्याच्या पुड्या विकून 300 कोटी कमवले. तर तिला हा पुरस्कार द्याच तुम्ही. म्हणून गिरीश कुलकर्णी तर्फे हा पुरस्कार. या राधिका तुझ्यासाठी. राधिका सुभेदार. गबस. आपला हा प्रवास वाखणण्याजोगा आहे. हा प्रवास खरं तर खूप खडतर होता. खडतर तिच्या मसाल्यात खडे होते. म्हणजे खडा मसाला त्या विकून विकून ह्या पदापर्यंत आलेला आहे. जमतोय मला जी मराठी. बसा तुम्ही आता, बसा. ही राधिका, मला 5 किलो आणलास ना मसाला? हो, आणला. आणि हळद सांगितली ती सगळं आणलं. वा. आहे बघ, फक्त ना ती हळद थोडी लांब ठेव. का? ओली होईल ना. तुम्हाला ना आता मी 4 चौघात तुम्ही सांगून ठेवते परत. थँक्यू थँक्यू. राधिका थँक्यू. वा वा. ती मराठी जमलंय मला सर. ऐक ना माते. तर म्हणजे चुकरेटवाडी अवॉर्ड सोहळ्यामध्ये आता जे आम्ही जी मराठी अवॉर्ड देत आहोत यामध्ये वेळ झालेली आहे आता पुढचे अवॉर्ड देण्याची. आणि ते देण्यासाठी इथे एक व्यक्ती मी आमंत्रित करणार आहे. जगविख्यात चंद्रविलास फाजील. क्या बात है सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. क्या बात. बरेच दिवसांनी आपली भेट झाली. कुठं होता एवढे दिवस? आम्ही इथं नव्हतो. मी ॲस्ट्रॉलॉजी शिकायला तिकडे गेलो होतो परदेशात. कशाचा अभ्यास करायला? ॲस्ट्रॉलॉजी. ऑस्ट्रोलॉजीचा अभ्यास करायला परदेशात गेला होता? ऑस्ट्रेलियाला. ऑस्ट्रेलियाला. आम्ही परवा ऐकलं तिकडे गेला होता आणि ते कांगारूच्या पोटातले पाकिट डाबता म्हणून पोलिसांनी मारलं तुम्हाला. काय इज्जत काढतो जरा व्यवस्थित बोला ना. मी कोणी काय बघा ना जरा डोंगराच्या ऑस्ट्रेलियाला जाताय. ते हे सांगा ना युगांडाला जाणार आहे ते सांगा ना. ते नाही बोलत. मला सांगा ऑस्ट्रेलियाला तुम्ही ऑस्ट्रोलॉजीचा अभ्यास करायला गेलात, युगांडाला कशाचा अभ्यास करायला जाणार? हे आपण काय अडकलं.
ते हे असंच फिरायला गेलो होतो. असंच फिरायला जाणार आहे. अहो म्हणजे काय, शतपावले करायची झाली तरी दुबईला फिरून येतो मी. ब्रेडवर टाकायला चीज परवडत नाही म्हणून मेणबत्ती घासून खातो हा. लोकांना सांगतो हे चीज आहे, नवीन पद्धतीचं आलंय म्हणे. हो, काय इज्जत करताय काय माझी. इज्जत माझा करताय? किती समाजात मान आहे माहितीये का. प्रोटेक्शन असतं पोलिसांचं माझ्या आजूबाजूला. हो, प्रोटेक्शन असतं समाजाला की हा काही ढापू शकतो. कशासाठी आला इथं? कशामध्ये गरबा, तुम्हाला माहिती आहे का, गरबा खेळायला पण गेलो होतो मी. बघितलं मी तुम्हाला परवा कर लाईव्ह बघितलं, लाईव्ह. काय धमाल आली माहिती आहे का. 15 बायकांच्या मध्ये एकटा गरबा खेळत होतो. कडक. फक्त बायकांच्या हातातल्या टिपऱ्या जरा लय मोठे होते, त्याला बांबू म्हणतो आम्ही. ते एडिट केलं नाही का त्यांनी, ते बोलले होते मला एडिट करणार. काय एडिट? बसा. मिशात तेवढं एडिट आहे तुमच्या, बाकी काही एडिट होत नाही. चंद्रविलास पाहिजे. लोकांचं भूत, वर्तमान आणि भविष्य आपण जाणता. हो हो कळतं मला. पाठ आहे का पण आज? हा म्हणजे क्या बात. साधारणपणे त्यांचा ऍक्ट उशिरा जेवढा आपण ठेवू तेवढा कॉन्फिडन्स माझा जातो. असं पण आता आपण भविष्य जाणूनच घेऊ. पहिला कोणाचा सांगणार आपण? मी राधिकापासून सुरुवात करू. वा वा. आम्हाला हेच जाणून घ्यायचं की राधिकाजी ह्या मागच्या जन्मामध्ये बाबा कोण होत्या? मागच्या जन्मात त्या पोर्तुगीज होत्या. हा, त्या मसाल्याच्या शोधातच तर इकडे आल्या. पोर्तुगीज होत्या आणि मसाल्याच्या शोधात तिकडे आल्या, म्हणून ह्या जन्मात राधिका झाल्या मसाल्याचे व्यापारी. बरोबर. हा काय पोर्तुगीजचा फोटो? ठीक आहे, असू दे, पण चांगला दिसतोय. असा लुक एकदा ट्राय करायला हरकत नाही तुम्ही. हो खरंय, मलाही खूप आवडलाय हा. हा म्हणजे आता तसंही तुमची जे सिरियलची ख्याती बघता, TRP बघता, हॉलिवूडवाले बनवतीलच माझ्या नवऱ्याची बायको. तुम्हालाच घेऊन करतील, असाच लुक करावा लागणार तुम्हाला. आता हे जाणून घ्यायचं की पुढच्या जन्मात कोण होते. आता पहिला फोटो बघा. हे काय, कोण कोण होणार आहे ते? अशा पुरुष? त्या पुरुष होणार आहेत आणि गुरुनाथ बाई होणार आहे. मग त्याला कळेल बाईला छळायचं काय येतं. हा, पण पुरुष होणार आहे, पण ह्या असं. हा, मसालेवाले सगळे असेच असतात. बरोबर, मसालावाले म्हातारे साधारण असे. व्हेरी नाईस, व्हेरी इंटरेस्टिंग. तर मला या पाहुण्यांना सांगायचं की हे पर्व आहे होऊ दे व्हायरलचं पर्व. तर वळूयात होऊ दे व्हायरल कडे. वा वा वा.